लहान मुले चिडचिड करण्याचं एक खूप महत्त्वाचं कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळेस लहान मुले वयाच्या 2, 2.5, 3 वर्षापर्यंत जेवत नाहीत किंवा खात नाहीत काही, तर त्यांच्या आई त्यांना जेवावं किंवा काही खावा म्हणून टीव्ही समोर त्याला बसवतात आणि टीव्हीमध्ये वेगवेगळे कार्टून्स लावणे किंवा चित्रविचित्र असे म्हणजे कार्टून टाईप लावणे आणि ते बघत-बघत मुलगा जेवण करतो किंवा त्याला खाऊ घालतात. का तर मुलगा शांत राहावा. हे थोड्या क्षणापुरतं छान वाटते, पण त्याचे साईड इफेक्ट असे होतात, की ॲक्चुअली ज्यावेळेस आपण आयुर्वेदानुसार किंवा शास्त्रानुसार जेवण करतो, त्यावेळेस पंचेंद्रिय सर्व आजूबाजूचं ग्रहण करतात. म्हणजे त्वचा, नेत्र, डोळे, नाक हे सर्वच्या पंचेंद्रियांच्या भौतिक अग्नी ज्या असतात, त्याही अग्नीचं पचन होते आणि आजूबाजूचं वातावरणसुद्धा त्या मुलांमध्ये खाल्लं जाते. म्हणजे ज्यावेळेस मुलगा अन्न खातो, त्यावेळेस त्याचं सर्व मन हे त्या कार्टूनमध्ये असते. आणि जशा त्या कार्टूनच्या ॲक्टिव्हिटी असतात त्या टोटली अनस्टेबल असतात. तो बघून तो खुश होतो, आनंदित होतो आणि खातो. खाताना तो आहार जातो, सोबत ते कार्टूनचा स्वभाव, भाव तोही त्या ब्रेनमध्ये किंवा मनामध्ये डेव्हलप होतो आणि तसं व्हायला लागतं. त्यामुळं कार्टून बघितल्यानंतर कार्टूनसारखे गुण आपोआप त्यात उपजत तयार होतात आणि मुलगा अनस्टेबल होऊन जातो. कारण ते बघितल्यावर तसं करणे किंवा ते बघून छान वाटणे हे त्याची एक प्रकृती बनून जाते आणि त्यानुसार तो मुलगा वागायला लागतो. त्यामुळंच जेवण करताना मुलाला असे काही चित्रे वगैरे दाखवावे किंवा गाणे ऐकवावे ज्यामुळे मुलामध्ये स्थिरता येईल किंवा तुम्हाला जसं बाळ हवं आहे तसे त्या अनुषंगाने चित्रफिती किंवा दाखवणे. ॲक्चुअली काही दाखवायलाच नाही पाहिजे. म्हणजे त्याला पूर्ण मन अन्नामध्ये असताना त्यांना अन्न ग्रहण केलं तरच ते त्यामध्ये डेव्हलप होते आणि ते अन्न त्याच्या मनाला लागते आणि शरीराला लागते. कारण अन्नमय मन म्हटलेलं आहे. म्हणजे जे अन्न खाल्लं जाईल तसंच त्या बाळाचं मन बनते आणि त्याची बुद्धी बनते. त्यामुळे पालकांनी या गोष्टीचं खूप छान लक्ष देऊन काम केलं पाहिजे त्याच्या खाण्यावर किंवा जेवण देताना.